Hello friends, myself Garud ASM. So today we are discussing about the subject of advanced surveying. In advanced surveying, before we are seeing the lecture about plane table survey in unit 1. Now in this lecture we are studying about plane table surveying, methods of plane table survey. So in plane table survey there are 4 methods. First is radiation, second intersection, traversing, and last is resection. So we are seeing in detail. First is radiation. So in radiation method, in this method plane table is located at one point. So plane table is located on one point, so that point's name is O, shown in figure. This is a figure of plane table surveying. This is a point O, middle point O. So sight the object from A, B, C, D and E using LED located and plot the point as A, B, C, D and E, the drawing sheet. So this is a figure of method of radiation. In radiation, detail मध्ये बघणार radiation. So in radiation, जो पॉइंट आहे आपला मिडलचा पॉइंट आहे ओ पॉइंट, तर ओ पॉइंट वर आपण प्लेन टेबल सेट करणार. सो वेन वी सेट द प्लेन टेबल ऑन ओ पॉइंट, देन आपले जे बार राहतील ते आपण फिक्स करणार. एक अंदाजे पॉइंट घेणार आहेत आपण. हे जे दिलंय मध्ये एक रेक्टँगल दिसतोय तुम्हाला, ते आपलं शीट आहे जे आपण प्लेन टेबल वरती ठेवणार आहे. तर त्या शीट मध्ये हे पॉइंट आहे ए, बी, सी, डी आणि ई. शीट मध्ये सुद्धा ते स्मॉल लेटर मध्ये आहेत आणि जे बाहेर पॉइंट आहेत ते कॅपिटल लेटर मध्ये आहेत. सो आपण काय करणार आहे, प्लेन टेबल एकदा सेट केला. प्लेन टेबल सेट करायच्या मध्ये काय काय करणार आपण, त्याच्यामध्ये आपण प्लेन टेबलची लेवलिंग करणार. सेटिंग करताना अगोदर ट्रायपॉड स्टँड ठेवणार, त्यानंतर प्लेन टेबल वरती फिट करणार. प्लेन टेबल फिट झाल्यानंतर आपण विथ द हेल्प ऑफ प्लम ब्लॉक त्याची सेंटर फिक्स करणार. सेंटर नंतर आपण ट्रप कंपास नुसार त्याची लेवलिंग करणार. लेवलिंग नंतर एलिडेड जे आपले जे इन्स्ट्रुमेंट आहे बाकी त्याच्यानुसार त्याची प्लेन टेबलची सेटिंग झाल्यानंतर विथ द हेल्प ऑफ एलिडेड वी कॅन इंटरसेक्ट द पॉइंट कॅपिटल ए, बी, सी, डी अँड ई. हे जे पॉइंट आहेत तुम्ही म्हणताल हे पॉइंट घ्यायचे कसे, तर हे घेताना आपण काय करतो, एक हे जे पूर्ण आहे डायग्राम, तर ही म्हणजे एक आहे ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवरती आपल्याला मेजरमेंट घ्यायचे आहे. तर ग्राउंडवरती आपण काय करणार, आपले जे बार आहेत ते फिक्स करणार. पॉईंट ए ला, बी ला ते अंदाजे पॉईंट घेणार आपण ए, बी. त्यानंतर आपण काय करणार, ओ वरून ए बायसेक्ट करणार सुरुवातीला. तर ए बायसेक्ट करताना जो एलिडेड आहे आपला, एलिडेडला स्केल अवेलेबल असते, त्या स्केलनुसार आपण लाईन ड्रॉ करणार. तर ती झाली ए पॉईंटची लाईन. त्यानंतर जो बी पॉईंट आहे त्यानंतर बी इंटरसेक्ट करणार, बी नंतर बी ची लाईन. तशीच आपण सी, डी आणि ई साठी सेम. देन आफ्टर दॅट वी कॅन मेजर डिस्टन्स फ्रॉम ओ टू ए. सपोज ओ टू ए डिस्टन्स इज 50 centimeter. Then we can measure the distance same as O to B. So O to B distance is 5. So आपण काय करणार, त्याच्यावरचं डिस्टन्स मेजर करणार. बी पासून ओ पासून कॅपिटल बी पर्यंत. ते झालं सपोज आपलं 100 सेंटीमीटर. देन आफ्टर दॅट वी कॅन मेजर सेम ॲज डिस्टन्स सी. ते सपोज आपण घेतलं 150 सेंटीमीटर. देन 200 सेंटीमीटर आणि जे ई पॉईंट्स आहे ते आलं आपलं 250 सेंटीमीटर. तर आपण जो शीटवरती जे ड्रॉ करणार आहे, आपल्याला ते लार्ज स्केल एवढं पॉसिबल नाही ते ड्रॉ करण्यासाठी. तर आपण त्याच्यासाठी काय करणार,
जे कन्वर्ट करून घेणार स्केलमध्ये. समजा आपण स्केल कन्वर्ट करणार 1:100. 1:100 म्हणजे 1 सेंटीमीटर, म्हणजे 100 सेंटीमीटरसाठी आपण ऑन शीट 1 सेंटीमीटर ड्रॉ करतो. सो फर्स्टली किती आहे आपलं, फ्रॉम O to A this is 50 centimeter. Then we can plot on sheet it is a 5 centimeter only. Then 10 centimeter B point साठी. After that C point साठी 15 centimeter. So this is the scale conversion. तर स्केल कन्व्हर्जन म्हणजे आपण जे लार्ज स्केल आहे तेच आपण काय केलं, स्मॉल स्केलमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर जे सर्व स्मॉल स्केलमध्ये कन्वर्ट झाले ते जे कन्वर्ट झालेले, समजा आपलं O to स्मॉल ए इथपर्यंत एक लाईन आहे, त्यानंतर O to B, O to C स्मॉल, शीटवरती ज्या लाईन येणार आहे त्या आपण काय करणार, जॉईन करून घेणार. फक्त जॉईन केल्यानंतर आपल्याला त्या जे ग्राउंड आहे त्याच्यावरचं पूर्ण एरिया आपण कन्वर्ट करतो त्या पॉईंटमध्ये. देन आफ्टर दॅट सेकंड मेथड इज अ ट्रॅव्हर्सिंग मेथड. सो वी कॅन सी इन फिगर traversing method. So firstly, traversing is a connection of series of straight line. Connection of series of straight line. In case of traversing, plane table is located at one point. For suppose point A. इथं पॉईंट A दिसतोय तुम्हाला. इथं आपण काय केलेलं आहे, प्लेन टेबल ठेवलेलं आहे समजा. तर तो ठेवल्यानंतर फ्रॉम दॅट पॉइंट साईट टुवर्ड्स B. आता हा ए पॉइंट आहे कॅपिटल ए, इथं आपण प्लेन टेबल ठेवणार. तर प्लेन टेबल ठेवल्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे बी, तर इथून काय करणार आपण, बी ला इंटरसेक्ट करणार. बीचा जो पॉइंट आहे बी पॉइंटवर आपला रेंजिंग रॉड राहणार. रेंजिंग रॉडला आपण ए पासून इंटरसेक्ट करणार. इंटरसेक्ट करणार म्हणजे जो आपला ॲलिडेड आहे, विथ द हेल्प ऑफ ॲलिडेड वी कॅन बायसेक्ट दॅट पॉइंट. ॲलिडेड मधून आपल्याला बी पॉईंट बायसेक्ट करायचा. बी पॉईंट बायसेक्ट झाल्यानंतर आपण काय करणार आहे, ती जे टोटल डिस्टन्स आहे ए टू बी आपण त्याच्यावरती डिस्टन्स मोजणार आहे. आफ्टर दॅट वी कॅन प्लॉट दॅट डिस्टन्स ऑन द शीट. सपोज मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, जर ते डिस्टन्स 100 असेल तर आपण किती घेतो इथं 1 सेंटीमीटर. तर त्या पद्धतीने आपण काय करणार, ए टू बीचं डिस्टन्स मोजणार. डिस्टन्स मोजल्यानंतर ते प्लॉट करणार. तुम्हाला इथं दिसतंय ऑन ए त्या शीटवरती ए टू बी रे ड्रॉ केला आहे. त्यानंतर आफ्टर दॅट देन शिफ्ट द प्लेन टेबल टू पॉईंट बी अँड साईट टुवर्ड्स ए. आता बी वरती गेल्यानंतर तो प्लेन टेबल आपण ए वरून उचलणार. उचलल्यानंतर आपण शिफ्ट करणार बी वरती. आता बी वरती शिफ्ट केल्यानंतर आपण बी वरून बायसेक्ट करणार ए, म्हणजे जो मागचा पॉईंट आहे आपला तो ए बायसेक्ट करायचा. त्यानंतर बी टू ए मेजर करायचं. परत ते आपण मेजर केलेलंच असतं तरी पण मेजर करायचं. ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ ए बी अँड बी ए आर प्लॉटेड टू स्केल इन ड्रॉइंग शीट. देन दिस डिस्टन्स कॅन बी प्लॉट ऑन द ड्रॉइंग शीट. आफ्टर दॅट देन साईट द पॉईंट सी फ्रॉम बी. आता ए साईट केल्यानंतर आपण काय करणार आहे, पॉईंट सी साईट करणार. साईट करणार आहे म्हणजे आपण तो पॉईंट ती विथ द हेल्प ऑफ ॲलिडेड बी पॉईंटवरून सी पॉईंट बघणार आहे थोडक्यात. त्याला म्हणतात ऑब्जेक्ट साईटिंग. देन अँड मेजर डिस्टन्स ऑफ बी सी. त्यानंतर डिस्टन्स मेजर करणार आपण बी टू सी अँड रिपीट द सेम प्रोसिजर अंटिल लास्ट पॉईंट. कंडक्ट द सम चेक्स ॲट सम पॉईंट. फायनली ट्रॅव्हर्स लाईन्स कॅन बी प्लॉटेड ऑन द ड्रॉइंग शीट. सो आता बी वरून सी बायसेक्ट करणार. नंतर जो प्लेन टेबल आहे आपला, प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण प्लेन टेबल शिफ्ट करतो, वेन वी शिफ्ट द प्लेन टेबल ऑन वन पॉइंट टू द अनदर पॉइंट, देन वी कॅन every time we can level it, we can centering also done प्रत्येक पॉईंटसाठी. त्यानंतर सी वरून आपण काय करणार, परत बी बायसेक्ट करणार, तो चेक घेणार म्हणजे आपण आत्ताच बी टू सी डिस्टन्स मेजर केले आणि तेच डिस्टन्स आपण तिथं प्लॉट केलं. तर प्लॉट केलेलं डिस्टन्स आपण परत काय करणार, सी वरून बी बायसेक्ट करणार, ते डिस्टन्स मोजणार. ती सेम भेटलं पाहिजे आपल्याला डिस्टन्स, आणि ते सेम मिळतं. जर नाही मिळालं तर आपल्या जो ड्रॉइंग आहे आपली त्याच्यामध्ये करेक्शन आहे ते परत करावं लागेल आपल्याला. तर तेच मग नंतर सी वरून डी वर घेणार आपण
आपण डी वरतून आपण सी बाय सी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जी लाईन भेटणार आहे त्या लाईन नंतर आपण पूर्ण एक पॉलिगॉन ड्रॉ होणार. आपला पॉलिगॉन जो ड्रॉ होणार आहे फायनली तो आपल्याला ई पॉइंट वर दिसतोय. तो पॉलिगॉन त्याच्यामध्ये सगळे डिस्टन्स असणार आपले सुरुवातीपासूनचे जे सर्व डिस्टन्स झालेले. तर ए टू बी राहणार, बी टू सी, सी टू डी, डी टू ई, हे सर्व डिस्टन्स त्यामध्ये अवेलेबल राहणार. त्यानंतर आपण पाहणार आहे थर्ड मेथड इज रिसेक्शन. सो इन रिसेक्शन what is mean by resection? Resection is a method of plane table survey in which location of plane table is unknown and it is determined by sighting to no point or plotted point. It is also called as a method of orientation and it can be conducted by two field conditions as follows. First is 3-point condition and 2-point condition. Two condition, if in this method if A and B, A, B and C are the plotted position of the object, then capital A, B and C respectively to locate instrument station P on the paper. The orientation of table is achieved with the help of A, B and C. Then resectors AB, BC and CC are drawn to get the point P. Means in that position we don't know the object. Means in this station we can take two station A and B. Then with the help of two station we can find the third station C. In that firstly we can set the plane table on point A, then we can bisect the point C from A. Then measure the distance, plotted the line. After that the plane table is shifted on point B. When we shifted the point B, then we can point or arrange with the help of orientation. Then we can oriented A and then after that we have to bisect the point C from B. Before we can bisect the point A, then next is bisect point from the B. After that the drawing, so जी ड्रॉइंग येणार आहे आपली तर ती ए वरून आणि बी वरून जो बायसेक्ट झालेला पॉईंट आहे तो आपल्याला मिळणार थर्ड पॉईंट. मेथड रिसेक्शन मेथड मध्ये आपण फक्त थर्ड पॉईंट फाइंड करतो. तर तो पॉईंट फाइंड करताना आपण विथ द हेल्प ऑफ ए आणि बी पॉईंटच्या नुसार थर्ड पॉईंट फाइंड करतो. त्या पॉईंटला आपण थोडक्यात पी पॉईंट असं सुद्धा म्हणतो. तर नेक्स्ट आहे आफ्टर दॅट फोर्थ मेथड जी आहे आपली, तर त्या मेथड मध्ये इंटरसेक्शन मेथड अवेलेबल आहे आपल्याकडे. इंटरसेक्शन नंतर आपण पाहणार आहेत रिसेक्शन मेथड पहिले आपण आता आपल्याला मेरिट्स अँड डिमेरिट्स बघायचे. आफ्टर दॅट रिसेक्शन वी कॅन सी merits and demerits of the plane table survey. So in that first we can see merits of the plane table survey. So it is first merits. Merits means advantages. First is it is a most rapid and suitable for small scale map. We can see in previous
merits and demerits, but we can just overview. First is, it is a most rapid and suitable for more small scale map. It is a suitable only for small scale map. In large scale map we can use theodolite. Second is, the surveyor can compare the plotted work with the actual features of the area. Surveyor can be compare means surveyor is available on that site when we can survey, then the surveyor can be compared with the actual features available on that site and we can survey this site. This is a most important objective or merits of that plane table surveying. Third is, it is the most suitable when the compass survey is unreliable due to local attraction. Means in compass survey, जो compass survey करतो आपण त्याच्यामध्ये जे अट्रॅक्शन होतं त्याच्यामध्ये चुंबकीय जे असतं त्याच्यामध्ये काय होतं, लोकल अट्रॅक्शन नुसार ते त्याला डिफेक्ट पोहोचतो लोकल अट्रॅक्शनमुळे. त्यामुळे आपण काय करतो, ते यूज नाही करत त्या ठिकाणी आपण प्लेन टेबल यूज करतो. प्लेन टेबल इज मोस्ट सुटेबल दॅन द local attraction of the compass survey. Then fourth is, no greater skill required. जो आपण सर्वेअर ठेवणार आहे त्याच्याकडे जास्त स्किल असण्याची गरज सुद्धा नाही, कारण इथे जो फक्त ज्याला माहिती आहे प्लेन टेबल बद्दल तो सुद्धा आपल्याला प्लेन टेबल सर्वे करून दाखवू शकतो. त्यानंतर फिफ्थ, इट इज अ लेस कॉस्टली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मेरिट्स. इट इज अ लेस कॉस्टली because in any survey of the civil engineering we can require more amount or more cost, but in this survey it is very cheap survey, so it can be less cost. Six is, the office work consists of only finishing the work. So in that survey office work is only the finishing of the work, means जे आपण फील्डवर करणार आहे ते पूर्ण वर्क फील्डवरच कॅरी होणार आहे. त्यानंतर जर आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे वर्क करायचे ते फक्त फिनिशिंग वर्क राहील, म्हणजे लाईन वगैरे जे राहिलेल्या असतील त्या ड्रॉ करून घेणं वगैरे, हे थोडे जे वर्क आहेत ते फक्त आपण काय करणार आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतर करणार आहे. नेक्स्ट आहे, डिसएडव्हान्टेजेस ऑफ द प्लेन टेबल सर्वे. आता डिसएडव्हान्टेजेस, in any part we have merits, so it can be demerits also available. So in first disadvantages, it is not oriented from greater accuracy. It is not oriented from greater accuracy. Plane table survey जो आहे त्याच्यामध्ये त्याची accuracy greater नाही. त्यानंतर नेक्स्ट जे, the instrument is heavy and it is a work to carry. जे इन्स्ट्रुमेंट राहणार आपले प्लेन टेबलमध्ये कुठले इन्स्ट्रुमेंट राहतील आपले, जे ट्रायपॉड स्टँड झालं, प्लेन टेबल झाला, ॲलिडेट, जे बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यासाठी ते कॅरी करण्यासाठी आपल्याला ते हेवी इन्स्ट्रुमेंट आहे. त्यानंतर थर्ड जे राहणार आहे ते, नंबर ऑफ ॲक्सेसरीज आर टू बी कॅरीड and being loose may get lost. जे इन्स्ट्रुमेंट खूप आहे त्याचे नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट अवेलेबल, पण जेव्हा आपण कॅरी करतो तर ते लॉस्ट होण्याची शक्यता जास्त असते. कारण लॉस्ट कवर होतात तर भरपूर इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याचे जे पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहेत ते अबाउट 10 to 12 इन्स्ट्रुमेंट आहेत, तर त्याच्यामुळे ते लॉस्ट होण्याची शक्यता जास्त असते. फोर्थ जो आहे लास्ट, plottings become difficult in bright sun due to the strain on eyes. जेव्हा ब्राईट सन असेल, म्हणजे उन्हाळ्याचे जर दिवस असतील तर त्या सनचा जो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यावरती पडतो, त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळं जे आहे ते डिफिकल्ट आहे प्लॉटिंग. सो इट्स ऑल अबाउट आवर फर्स्ट युनिट ऑफ द ॲडव्हान्स सर्वेइंग इज अ plane table survey. In next lecture we can see chapter number 2, theodolite survey. So we can see in next lecture.
ओके, थँक्यू.